आता बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका बॉलमध्ये स्फोटक आढळून आलेली आहे। रात्रीच्या सुमारास जेलच्या भिंतीवरून कुणीतरी बॉल फेकल्यानंतर त्याचा स्फोट झाला। या स्फोटानंतर पोलीस आयुक्त कारागृहामध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी संपूर्ण प्रकाराचा आढावा घेतला। तर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सुद्धा कारागृहामध्ये सर्च मोहीम त्यांनी राबवलेली आहे। आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू ही फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे। मात्र या संपूर्ण प्रकारामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे। फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे, बाहेरून फेकला आहे, कारण तो मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो। कुठल्याही प्रकारची कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेला नाही कोणी। फटाका सदृश्य मटेरियल दिसतोय। त्याची आता फॉरेन्सिक तपासणीसाठी फॉरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे।